आहे ना ट्रॅक्टर आलेला आहे, अहो पण आलेला आहे. आता आहे ना मी मक्का जी आहे ती टाकते. चला माशाच्या पिल्लाला पोहायचं शिकावं लागत नाही, तसंच शेतकऱ्याच्या जी कन्या आहे तिला पण शेती काम शिकावं लागत नाही. काय बरोबर ना? तर माझ्याकडून दाट झाली आहे, तर राहून काय माझं काम पटलं नाही, तर ते आता त्यांच्या हाताने टाकताय तिकडं. अशी व्यवस्थित अशी म्हणजे जास्त दाट झाली माझ्याकडनं. आणि बघा पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काय येत नाही. तर बघा आता सरी पाडायचं काम चालू आहे इथं. आता एवढी मक्का जी आहे ती पेरून झाली आहे. आता जे राख आहे ना, म्हणजे याला राख आहे म्हणते आमच्याकडं, तर त्याच्या साह्याने जे आहे ते म्हणजे बारीक हे माती आड करून देता येतं, तरी मक्का राहते थोडीशी. बघू मी करते. काही पण म्हणा बरं का, शेतात आल्यानंतर जो आनंद आहे ना तो काहीतरी वेगळाच असतो. एकदम फ्रेश असं वातावरण वाटतं आणि मस्त म्हणजे मनाला असा जो आहे तो शांतता भेटते, आनंद भेटतो. तर थोडीच आता इथून पुढं कामं चालूच होतील, जास्त काही नाही बरं का. आणि मी पण जास्त म्हणजे शेतीची कामं मला पण म्हणजे जमतेमच करतो आम्ही, कारण आमच्याकडं बैल वगैरे काही नाही आहे, तर काही शेती करून घेतो, काही जे आहे मजुरीने करतो, काही घरी करतो. तर म्हणजे आता माझे जो व्हिडिओ जे आहे गावातील नातेवाईक सर्वजण बघत असतात, त्याच्यामुळे खोटं काही बोलायचं नाही. आणि आता आहे ना आहो जे आहे घेत आहे, तर बऱ्यापैकी कामं आहो करून घेतात. मला म्हणजे एवढे काही कामं लावत नाही, त्यांनाही माहीत आहे की म्हणजे मी जेमतेमच कामं करते. तर बघा, आणि मी काय दाखवत नाही, आमच्या शेतातलं आम्ही जे कामं करतो ते दाखवत आहे, म्हणजे काही जास्त वाढवून दाखवत नाही किंवा काहीच नाही. तर भरपूर असे शहरातले ताई दादा आहेत की त्यांना खेडेगावातील व्हिडिओ बघायला आवडतात, तर त्यांना माहीत नसतं राहाक्या कशाला म्हणतात, मक्का कशी टाकतात, किंवा म्हणजे भरपूर असे जे काम आहे त्यांना म्हणजे शेतीचे असतील किंवा शेतीत जे काही उत्पन्न निघत असेल त्याचं माहीत नसतं. तर ते मी थोडक्यात माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असेल. तर चला, आता सर्व काम झालेलं आहे, पाऊस पण थोडा आहे बारीक बारीक. तर इथं तुम्हाला दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, वातावरण तर खूप होतं बरं का, पण पाऊस काय येत नाही, एवढं काही वातावरण लागत नाही पाऊस यायला, बघा तुम्ही. तर चला, आता आपलं काम झालेलं आहे आणि आपण आता घराकडं निघणार आहोत. हां, भारी झालात. त्यातून आलोय आणि झाड आहे ना, झाडांना कीड लागले, तर त्याला आता पावडर टाकायची आहे. कोणती पावडर आहे? कीटकनाशक. काय होतं त्यानं कोणती अशीच खरं का बरं? झाडावरती बुरशी नाही ते.
तर आता ना शेजारी थोडा आवाज येतो आहे त्याच्यामुळे व्हॉईस ओव्हर करते. तर इथे ना आता मळ्यातून आल्या म्हणजे मळ्यात आहे ना मक्का टाकली गाईसाठी, कारण आहे ना आता म्हणजे हिरवा चारा तिला जास्त आवडतो आणि आता हिरवा चाराच नाही आहे. तर मक्का आता पाऊस म्हणजे थोडासा पडायला झालेला आहे, तर मग पावसावरती उतरून जाते. तर घरी आल्यानंतर ना बघा इथं नाही जे झाडं आहे ना, आम्हाला दोघांना पण झाडांची खूप आवड आहे बरं का. पण त्याला ना अशी थोडीशी बुरशी लागली होती, त्याच्यावरती जे औषध आहे ते फवारलं. आणि आता असं तुम्ही किती पाणी टाका, पण जे पावसाचं पाणी आहे ना त्या पाण्याने झाडं खरंच खूप छान होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आमच्या घरी एक नवीन मेंबर आलेला आहे. तर बघा ती आहे ना म्हणजे कुणीतरी सोडलेलं आहे बरं का तिला, पण ती म्हणजे बघा मुका प्राणी जो आहे ना, माणसाला जेवढी म्हणजे ना माणसाचं का उपराची जाणीव नसेल तेवढी या मुक्या प्राण्यांना असते. त्याला काही नाही बरं का, येता जाता आपली आरू आहे ना थोडीशी पोळी टाकत असते. तिने इतकी ओळखी धरलं आहे, ती दिसली की लगेच पळायला लागते. आता आमच्या घरातलं कोणी पण दिसू लगेच तिला म्हणजे एकदम अशी ती शेपूट वगैरे हलवते आणि एकदम अशी लाडात येते. तर आता तिला बघू, आता ती जर इथे राहिली तर आपण तिला घरचं मेंबरच बनवून ठेवू. आणि खरंच अशा मुक्या प्राण्यांना खरंच जाणीव असते बरं का. तरी तर तुम्ही आपण गोकर्णाचं झाड आहे बघा, किती छान असं त्याला फुलं आलेले आहे. आता पाऊस पडला ना प्रत्येक जे फुलं आहे ते बहरतील. आता इथे ना एका कुंडीमध्ये ना त्याचं रोपटं जे आहे ते जळून गेलं होतं उन्हामुळे. आता त्याच्यात जे आहे ते आहुंचं चालू होतं नवीन झाडं लावायचं. तर आता पाऊस पडला ना, आता नवीन जे झाडं आहे ते हे आपल्याला. तर चला, आजचा व्हिडिओ छोटाच होता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.